व्हॉट्सअपवर आता इंस्टाग्राम सारखे युजर नेमचा फीचर आहे. लवकरात लवकर जाऊन तुमचं युजर नेम रिझर्व करा, नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या नावाच्या पुढे 1 2 3 अंडरस्कोर असं काहीतरी टाकत राहावं लागेल. करणं एकदम सोपं आहे. व्हॉट्सअप अपडेट करा, मग तुमच्या प्रोफाईलवर या इकडे हे जे पेन्सिलचं बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, युजर नेमवर क्लिक करा. आता इकडे तुम्ही तुमचं नवीन युजर नेम क्रिएट करू शकता किंवा इंस्टाग्रामचं युजर नेमच इकडे लिंक सुद्धा करू शकता. आता या युजर नेमचा फायदा काय आहे, तर जर समजा तुम्हाला कोणाशी व्हॉट्सअपवर चॅट करायचं बट त्यातला तुम्हाला तुमचा ओरिजिनल व्हॉट्सअपचा नंबर नाही शेअर करायचा आहे, तर तुम्ही फक्त युजर नेम शेअर करू शकता आणि तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट करू शकता. आता याचा अर्थ असा आहे का की युजर नेम शेअर केलं म्हणजे कोणीही तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतं? तर हो आणि नाही. का हो कसं, जर तुम्ही पिनचं फीचर एनेबल केलं नसेल तर कोणीही ज्याच्याकडे तुमचा युजर नेम आहे तो तुम्हाला मेसेज करू शकतो. पण माझं रिकमेंडेशन असेल तुम्ही हे पिनचं फीचर एनेबल करा, ज्यामुळे काय होणार, युजर नेम बरोबर हा 4 अंकी पिन सुद्धा समोरच्या व्यक्तीला टाकायला लागणार आणि जर तो बरोबर असेल तरच तो व्यक्ती ह्या युजर नेमशी म्हणजे तुमच्याशी चॅट करू शकतो. आणि हा पिन तुम्ही रेग्युलरली रिसेट सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला म्हणजे सेफ्टी राहील. युजर नेम लीक झालं तरी सुद्धा कोणीही तुम्हाला मेसेज करू शकणार नाही. आणि हे फीचर हळूहळू सगळ्यांना रोल आउट होत आहे. माझ्या एका व्हॉट्सअप नंबरवर आलं पण दुसऱ्या नंबरवर अजूनही आलेलं नाहीये. तुम्हाला आलंय का? कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी टेकी मराठीला फॉलो करा.